सार्थ श्रीदासबोध दशक 6वा समास 7वा सगुण भजन. श्रीराम ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले तेणे काय प्राप्त झाले ते मज निरोपावे. ज्ञानाहून थोर असेना तरी का पाहिजे उपासना उपासनेने जना काय प्राप्त. मुख्य सारते निर्गुण तेथे दिसेची नास गुण भजन केली याचा गुण मज निरोपावा. जे प्रत्यक्ष नाशवंत तयासी भजावे की निमित्त सत्य सांडून सत्य कोणे भजावे. असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला सत्य सांडून गलबला कास या करावा. निर्गुणाने मोक्ष होतो प्रत्यक्ष प्रत्यय येतो सगुण काय देऊ पाहतो सांगा स्वामी. सगुण नाशवंत ऐसे सांगता पुन्हा भजन करावे म्हणता तरी कास यासाठी आता भजन करू. स्वामींचे भिडेने बोलवे ना एरवे काहीच माने ना साध्यची झाली या साधना का प्रवर्तावे. ऐसे श्रोतयाचे बोलणे शब्द बोले निर्भूजलेपणे याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. सद्गुरु वचन प्रतिपालन हेची मुख्य परमार्थाचे लक्षण वचन भंग करिता विचक्षण सहजची जाहले. म्हणून आज्ञेसी वंदावे सगुण भजन मानावे श्रोता म्हणे हे देवे का प्रयोजिले. काय मानिला उपकार कोण झाला साक्षात्कार किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसले देवे. होणार हे तो पालटेना भजने काय करावे जना हे तो पाहता अनुमाना काहीच नये. स्वामींची आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण परंतु याचा काय गुण मज निरोपावा. वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे तुझ काही लागे करणे किंवा नाही. करणे लागे भोजन करणे लागे उदक प्राशन मलमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना. जनाचे समाधान राखावे आपुले पारखे ओळखावे आणि भजनची मोडावे कोण ज्ञान. ज्ञान विवेके मिथ्या झाले परंतु अवघे नाही टाकिले तरी मग भजनेचे काय केले सांग बापा. साहेबास लोटांगणी जावे तिच्यासारखे व्हावे आणि देवास न मानावे हे कोण ज्ञान. हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक तू एक मानवी रंक भजसी ना तरी काय गेले. आमचे कुळी रघुनाथ रघुनाथ आमचा परमार्थ तो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. तयाचे आम्ही सेवक जन सेवा करिता झाले ज्ञान तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की. सद्गुरु सांगती सारा सार तयास कैसे म्हणावे सार तुझ काय सांगणे विचार शहाणे जाणती. समर्थाचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृश्य खोटे राज्यपदापासून करंटे चेवले जैसे. मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. वस्तू भजन करीना न करी ऐसे ही म्हणेना तरी जाणावी ती कल्पना दडोन राहिली. ना ते ज्ञान ना ते भजन उगाची झाला देहाभिमान तेथे नाही की अनुमान प्रत्ययो तुझा. तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे तेणेची ज्ञान बोलावे चळे नायसे. करी दुर्जनाचा संवार भक्तजनांचा आधार ऐसा चमत्कार रोकडा चाले. मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते कृपा केली या रघुनाथे प्रचिती येते. रघुनाथ भजने ज्ञान झाले रघुनाथ भजने महत्व वाढले म्हणून तुवा केले पाहिजे आधी. हे तो आहे सप्रचित आणि तुझ वाटे ना प्रचित साक्षात्कारेने मस्त प्रत्ययो करावा. रघुनाथ स्मरून कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे करता राम हे असावे अभ्यंतर.
करता राम मी म्हणे नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन निर्गुणी ते अनन्य निर्गुणची होई. मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा, प्रथित पाहसी तरी पाहता शीघ्रची आहे. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. एके भावने साठी देवासी पडे तुटी, काते होय कृपादृष्टी देव करता भाविता. हा आपण आहे 2 दिसांचा आणि देव बहुता काळांचा, पण थोडे ओळखीचा देवास त्रैलोक्य ओळखे. या कारणे रघुनाथ भजन तयासी, मानिती बहुत जन ब्रह्मादिकादि करून राम भजनी तत्पर. ज्ञान बळे उपासना मी भक्त जरी मानू ना, तरी या दोषाची आपतना पावो भक्तपणे. देव उपेक्षी थोरपणे तरी मग तयाचे तोची जाणे, अप्रमाण ते श्लाघ्यवाणे नवेची की श्रेष्ठा. देहास लागली उपासना आपण विवेके उरेना, ऐशी स्थिती सज्जना अंतरीची. सकळ मिथ्या होऊन जाते हे राम भजने कळो येते, दृश्य ज्ञानियांचे मते स्वप्न जैसे. मिथ्या स्वप्न विवंचना तैशी हे सृष्टी रचना, दृश्य मिथ्या साधू जना कळो आले. आक्षेप झाला श्रोतयांसी मिथ्या तरी दिसेना कामासी, याचे उत्तर पुढले समासी बोलिले असे. हरि ओम तत्सत इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे षष्ठदशके सगुण भजन निरूपण नाम सप्तम समासः. श्रीराम 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 श्रीराम.